मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। गॅस सिलेंडरच्या समस्येविरोधात शहर परिसरातील नागरिकांनी थेट पुरवठा विभागाला निवेदन देत अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली। याबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार वडूर शहरात ज्योती गॅस एजन्सीच्या वतीने गॅस सिलेंडरचे वितरण केले जात आहे। सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या वितरणात तफावत आली असली तरी नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी गॅस एजन्सीच्या येथील वितरण केंद्रात तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे। गेल्या 15 दिवसांपासून तर नागरिकांना गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत पुरवठा विभागाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना वेळेत आणि घरपोच गॅस सिलेंडर करण्याच्या सूचना देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली। गॅस सिलेंडरच्या वितरणाबाबतच्या अनेक समस्या यावेळी नागरिकांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। पुरवठा अधिकारी अनु जगताप यांना निवेदन देण्यात आले। निवेदनावर निवृत्त प्राचार्य महेश गोडसे, टी.जे. गोडसे, एकनाथ दिघे, वैभव सूर्यवंशी, ओंकार गोडसे, गणेश बोटे, प्रताप शेळके, विश्वास कालेकर, इब्राहिम मनेरी, नारायण राऊत, विश्वास गोडसे, ज्ञानेश्वर कमाने, रमेश कुदळे, श्रीकांत कंठे, मालन जगदाळे, पोपट गोडसे, प्रताप गायकवाड, राजकुमार चव्हाण, विश्वास बागल, ऋषिकेश माने, हिराचंद घाडगे, वामन गोडसे, दत्तू डोळस, सहदेव गलंडे आदींच्या सह्या आहेत। मी स्वतः विचारलं आहे गॅस एजन्सीला की तुमच्या अशा तक्रारी पण आहेत, तेव्हा म्हणाले मॅडम आमची सगळ्यात जुनी एजन्सी आहे आणि आम्ही आतापर्यंत याच्यासाठी टिकून आहोत की आम्ही इमानदारीने काम करत आहोत। त्याच्यामुळे त्यांनी मला असं सांगितलं या प्रश्नावर उत्तर की असं होत आहे का मॅडम अजून एक एजन्सी मागवा वडूसाठी असं आमचं म्हणणं आहे। ज्योती गॅस जुने आहे, लोड आहे त्यांच्यावर, म्हणून दुसरी एजन्सी एक मी चौकशी द्यावी वडूसाठी, त्यांना लोड होतोय। कर्मचारी व्यतिरिक्त बाहेरच्या लोकांसाठी काय काम असते? मॅडम कधी परत कधी येऊन माझा नंबर देतो, किती जण येणार आहे बघा, नंबर द्या। मॅडम ही गांभीर्याची गोष्ट आहे। तुमचा इथला दोष काउंटरचा फार असं म्हणता येणार नाही। वरचा तुमचा हेड ऑफिस आहोत आणि कंपनी नेमकं काय आहे तुम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार करा मॅडम, जिल्हा पुरवठा शाखेची। या एजन्सी बाबतीतच असं का होते? कॅश मेमो निघून शिस्तीत व्यवस्थित वेता मांडा इकडून नाही ना। आता कसं अहो तुमच्यासाठी हे करतो मी, आपापसात कुजबूज चालली आहे ती ठीक आहे। तुमचं झालं का नाही, निवेदन घेतलंय का नाही, तुम्ही जाऊ, आम्ही बघतो काय करायचं। ऐका, सगळ्यांची एकच अडचण आहे, आम्ही आमच्या पद्धतीने घेतो। हेच एक अडचण आहे आणि त्याच्यावर आम्ही आता चौकशी करून कोणत्या दिवशीचा लॉट यांचा चालू आहे ती माहिती काढू आणि तुम्हाला कधीपर्यंत सिलेंडर मिळेल हे सुद्धा सांगू। ठीक आहे, आणि मी मीटिंग घेणार सिलेंडर आणायला तिथं वाटप होतं। ज्यांना कॅश मेमो तुम्ही म्हणता घरी असतो टाकी संपलेली त्या दिवशी घर नाही पोचवत, त्यांच्या माणसांना विचारलं लोहारला इथं येऊन घेतलेलं सिलेंडर घरपोच करणार। काय आलंय ऐका, हा बरं हा बोला। नाही सांग तुम्ही आता कुणी जावा आणि जाऊन बघितलंय ठीक आहे आता तुमचा कोणत्या दिवशीचा लॉट वाटतं चालू आहे? आता सध्या रविवारपासून गाडी न आल्यामुळे
जेव्हा माझ्याकडे गाडी येईल त्यावेळेला 1 तारखेपर्यंत ज्यांचं बुकिंग आहे त्याचं पहिल्यांदा मी वाटप करणार आहे. ते नव्हे म्हणत तुम्ही 1 तारखेपर्यंत म्हणताय पण 31, 27, 25 यात सगळे झाले का? ऐका इथं प्रश्न विषय काय आहे त्याच्यानंतर त्यांचं काय 16 तारीख आहे 8 तारखेला येऊन आले ते म्हणजे 16 तारखेला आज आलो आम्ही 16चा. पण ऐका, इथे एजन्सीवाल्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्याकडे सिलेंडर उशिरा येत आहे. उशिरा येत असल्यामुळे ते तुम्हाला उशिरा देत आहे. जसं येते तसं तुम्ही वितरित करत आहात ना. प्रतिनिधी AS मुल्ला, मुन्ना मुल्ला. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.